नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. शेवटी सरकारने घेतला मोठा निर्णय. जाणून घ्या कोणता निर्णय सरकारने घेतलेला व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांमध्ये असंतोषाचा भडका उडाला होता. टीईटी सक्ती, शिक्षक समायोजन प्रक्रिया आणि अनेक शाळा बंद पाडण्याच्या भीतीमुळे शिक्षक संघटना एकजूट होऊन राज्यव्यापी आंदोलनाची तयारी करत होत्या. अगदी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलनाची घोषणा देखील करण्यात आली होती. या वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य शासनाने शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेत मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षक समायोजन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे हजारो शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. सरकारचं निर्णायक पाऊल. मित्रांनो, राज्यात शाळांमधील शिक्षक समायोजन प्रक्रियेमुळे 600हून अधिक मराठी शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार, अनेक शिक्षक अतिरिक्त ठरणार आणि विद्यार्थी शाळाबाहेर राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर विविध शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निरीक्षणानंतर शासनाला प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करण्याचे निर्देश देण्यात आले. अखेर शिक्षण विभागाने स्पष्ट केले की पुढील कोणतीही समायोजन प्रक्रिया 2025-26च्या संच मान्यता प्रसिद्ध झाल्यानंतरच राबविली जाईल. म्हणजेच डिसेंबरमध्ये होणारी समायोजन प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. शिक्षक आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी विभागीय शिक्षण अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे हा निर्णय कळवलेला आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. मित्रांनो, मे महिन्यापर्यंत समायोजन प्रक्रिया पूर्ण केल्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी टाळता येतील असेही सांगितले. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोठा दिलासा पसरला आहे. येत्या काही दिवसात 2025-26 संच मान्यता जारी झाल्यानंतरच नवीन समायोजन प्रक्रिया सुरू होणार असून यामुळे शिक्षण क्षेत्रातील अस्थिरता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.